बाबासाहेब आंबेडकरांनी ट्विटद्वारे म्हणजे अर्थात त्यांनी बाईट सुद्धा दिलेलं आहे. राहुल गांधीनं हे उशिरा आलेलं शानपणे तेव्हापासून मी त्यांना पत्र लिहितोय या संदर्भात. त्यांनी याचिका कोर्टात केलेली होती, सुप्रीम कोर्टात. त्यांची याचिका फेटाळली. मात्र विरोधकांनी एकत्र येत ही याचिका केली असती तर आज कुठेतरी हा केस काहीतरी निकाल लागला. हा विषय आता कुठेतरी जागा झाले त्यांनी याचा काहीच फायदा होणार नाही असं त्याचं स्पष्ट म्हणणं. बाबासाहेब आंबेडकर काय म्हटले यापेक्षा बाबासाहेब आंबेडकरांनी हे काही गोष्टी लक्षात सगळ्यांनी घेणं गरजेचं आहे, जे लोकशाहीवादी आहे त्यांनी, की तुम्हाला निवडणुकीच्या मतदार याद्या किंवा कागदपत्र जे मागितले जातात तुम्हाला एक वन क्लिकनं देशातील सगळ्या मतदार याद्या देता येतील अशी अवस्था आहे. एका बटन दाबलं तर देता येतं. असं असताना एका मतदारसंघाचे ढिगभर कागद तुम्ही पाठवता याचाच अर्थ असा की तुम्ही काहीतरी लपवायला निघाले. ही वस्तुस्थिती आहे. का नाही डिजिटल स्वरूपामध्ये माहिती देत? का नाही सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधलं जे काही रेकॉर्डिंग येते देत? का 45 दिवसामध्ये ते सगळं तुम्ही नष्ट करायला निघालेले आहेत? का तुम्ही आता कोणतंही डॉक्युमेंट देऊ नये? म्हणजे सुप्रीम कोर्टनं निर्णय घेतला होता की ज्याला जे पाहिजे ते डॉक्युमेंट द्या, पारदर्शक राहा. असं असताना सुद्धा कोणतंही डॉक्युमेंट द्यायचा नाही हा निर्णय घेतला आणि तो राबवला गेला या निवडणुकीमध्ये विधानसभेचा सुद्धा. आता वर्ष झाले, वर्षापेक्षा जास्त झालेलं आहे. मग राहुल गांधींना हे उशिरा आलेलं नाही जेव्हा केलं पाहिजे काय आता तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, पत्रकार आहात तुम्हाला जर ट्रकभर कागद पाठवले आणि तुम्हाला सांगितलं याच्यावरचा एक लेख लिहा, प्रकाश आंबेडकर असं आहे. तेव्हाच मी सांगत नाही चला कोर्टात. जरी शंका तुमच्या होत्या परंतु त्याला जो पुरावा पाहिजे तो पुरावा निर्माण करणं गरजेचं. डिजिटल दिला असतं तर एका दिवसामध्ये आम्ही दिला असतं ना. ते तुम्ही जर एका मतदारसंघाचे 7 फूट उंचीच्या तीन हे त्या खप्प्या एवढं तुम्ही पाठवत असाल मग त्याचा अभ्यास करायला काही वेळ लागेल का नाही? तरी केला अभ्यास जिद्दीनं. अभिनंदन केलं पाहिजे नागरिकांनी सगळ्या भारतातल्या. काँग्रेस अफिडेव्हिट करणार आहे का या गोष्टी? माझं मत असं आहे की हा विषय अफिडेव्हिट हा नाहीये. या प्रश्नाचं उत्तर काय करते त्यांच्याच कागद आहेत त्याच्यावर प्रश्न उपस्थित केले. त्याचा अफिडेव्हिट करायचा अर्थ फक्त काढून न्यायचा आहे, वेळ मारायचा कार्यक्रम हा चाललेला आहे. ही वस्तुस्थिती आहे. हा प्रश्न आता जे प्रश्न राहुलजींनी विचारलेले आहेत ते जनतेनं विचारले पाहिजे आणि जनतेला विचारण्याकरता मदत तुम्ही मीडियानं केली पाहिजे.